मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला थंडीने आपल्या कवेत घेतलेला आहे। धुळ्यामध्ये तर पारा 4.4 अंश सेल्सिअस वरती घसरलेला आहे। त्यामुळे घराबाहेर शेकोट्या पाहायला मिळतात। तर दुसरीकडे निफाडचा पारा तब्बल 6.8 अंशांवरती गेलाय। त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। भल्या पहाटे द्राक्ष घडांखाली शेकोटी लावून द्राक्ष बागांचा बचाव शेतकरी करतात। त्याचबरोबर रेकॉर्ड ब्रेक थंडीमुळे निफाडचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय, तर ऊस तोडणी कामगारांचे तांडे देखील गारठलेले आहेत। आणि आज कडाक्याच्या थंडी संदर्भात ऊस तोडणी कामगारांची बातचीत केलेली आहे सागर वैद्यने। निफाड तालुक्यात फिरताना तुम्हाला ठिकठिकाणी ऊस तोडणी कामगारांचे तांडे दिसतात। खत कडाक्याच्या या थंडीमध्ये या तांड्याचं पहाटेचं दृश्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे। आपण बघू शकतो की बैलगाड्या जनावरं सगळी इथे रस्त्यात उभे आहेत, पाल लागलेले असतात आणि भल्या सकाळी म्हणजे पहाटे 4 वाजेपासूनच खरं या सगळ्या लोकांचा दिवस सुरू होतो आणि सकाळी भल्या पहाटे स्वयंपाक करायचा, भाकरी थापायच्या आणि त्या थापून झाल्या की तो डबा घ्यायचा आणि आपल्या तोडणीच्या कामासाठी बाहेर पडायचं। हा खरं तर दिनक्रम या लोकांचा पहाटे 4 वाजेपासून साधारणतः सुरू होतो। ही अशा पद्धतीची शेकोटी करून सगळे लोक जे आहेत ते इथे जमतात आणि त्याच्यानंतर थंडीपासून स्वतःचं संरक्षण करायसाठी हे लोक अशा शेकोट्या पेटवत असतात। काका मला सांगा की कुठून आलेला आहे तांडा सगळा आणि किती लोक आहेत, काय थंडीचा परिणाम? राजापूर तालुका येवला जिल्हा नाशिक। काय थंडीमुळे कसा त्रास होतोय सर? लय त्रास होतो, बारीक पोरं सोरं बैल ढोर तकलीफ पाहावं लागते, ते पोटासाठी करावंच लागत ना। बरोबर। आणि हे मग तुम्ही शेकोटी करता जनावरांचाही कसा होतो मग? आता इलाज नाही ना, जनावराला काय करायचं, जनावरांचं आता त्रास जनावराला। पहाटे कितीला दिवस सुगवतो तुमचा सकाळी? पहाटे 4ला 5लाच उठवतो। आज तर थंडी कमी आहे, त्याच्यापेक्षा थंडी ज्यादा राहते। तकलीफ काढावं लागते त्या कामाची।